चिपळूण ही रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक राजधानी मानली जाते। मोठ्या प्रमाणात रेलचेल या बाजारपेठेमध्ये असते। मात्र बाजारपेठेला लागून असणाऱ्या इमारती आणि इमारतीच्या बाजूला असणारी झाडे सध्या मोठी डोकेदुखी निर्माण झालेली आहे। वारंवार ही झाडं तुटली जातात। वादळ वाऱ्यांमधून ह्या झाडांच्या फांद्या ह्या पडत असतात आणि अपघात होतात आणि अपघातात जखमी होण्याची संख्या देखील वाढते। आजही या ठिकाणी मोठी फांदी आहे ही पडली आणि सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झाली नाही। आपण या दृश्यामध्ये पाहू शकता कशा स्वरूपाच्या या झाडं आहेत, ह्या बिल्डिंग्स आहेत आणि या जी समस्या आहे ही वाढती आहे। इथं असणाऱ्या नागरिकांना देखील झाडं ही त्रासदायक ठरत आहेत, मात्र ती तुटली जात नसल्यामुळं विविध समस्यांना सामोरं लागते। काय नेमकी समस्या निर्माण झाली, तुम्हाला काय धोका निर्माण झाला आहे? आपण ते गाड्या संपूर्ण पत्र्यामधून बाहेर आज जात आहे। पत्रे निघून ते उचलत जात आहे आणि आज 12-13 पत्रे बाद झाली। तिने काय भरपाई द्यायला मागितली, मला फणस खायचं आहे, मला एवढं भाषा बोलतात ती म्हणून तुम्ही खाणार, मी काय नुकसान किती खाणार? मी नगरपालिका म्हणजे आज दोन वर्ष नोटीस येऊन झाली तर काही दखल घेत नाही नगरपालिका। आता मला भयंकर त्रास होतो। आता माझ्या भिंत उबलले संपला, पाणी संपूर्ण आत येते घरामध्ये, माझा ब्लॉक लिकेज झाला, संप झाला ना, पत्रे घालता येत नाही, पत्रे घालते संपूर्ण परत निघतात, पाण्या झाडं आलं खाली डिगून वर जातात। साहेब, झाडं तुटली जात नाही आहेत, याचा सगळा धोका जो निर्माण झाला कसा झाला? आज देखील या ठिकाणी घटना घडली, काय पाहिलं? नगर परिषदेला मी फोन केला होता, आमच्या अरुणशींनी जो फोन केला होता, कर्मचारीमध्ये आम्ही नोटिसा काढली। नोटीसवर जर थांबतील मग एखादा प्राण गेला पाहिजे अशी अपेक्षा नगर परिषद आहे का? रस्त्याला खड्डे अनेक पडलेले आहेत। नगर परिषद फक्त सध्या सांस्कृतिक कार्यक्रम करणं, ते इंदिरांची सांस्कृतिक कार्यक्रमात कायम ठराविक 3-4 लोकांचं टोळकं आहे, करायला हरकत नाही, पण कुठं ते होम मिनिस्टर घे, कुठं स्पर्धा घे, जी कामं नगरपालिकेची नाही आहे त्या कामात मात्र दंग आहे। पण चिपळूणमध्ये चाकरमाने येताना रस्त्यावर खड्डे पडले, टॉकीजपासून तुम्ही गेले संपूर्ण रस्त्यावर खड्डे आहेत आणि फार मोठी समस्या जी ट्रॅफिकची आहे त्या बाबतीत जी कॉम्प्लेक्स मोठमोठी झालेली आहेत, त्या कॉम्प्लेक्समधलं आतलं पार्किंग कंप्लिशन घेताना, नगर परिषदेनं कंप्लेंट घेताना हे बिल्डर लोक आतमध्ये पार्किंग दाखवतात आणि त्याच्यानंतर ते पार्किंग बुजवून त्यांच्या मालकांच्या गाडीवर बाहेर असतात। तर ह्या नगरपालिकेत मी स्वतः नोटीस दिली की मी उपोषणाला बसवतो ना, आम्ही कारवाई करतोय, फक्त कारवाई या शब्दावर सांगतात पण काही काय होत नाही आणि गरिबांच्या हातगाडी मात्र उठवणं ते मात्र नित्यनेमान चालतं, त्याला तो हरकत नाही माझा ट्रॅफिकला, पण ते ट्रॅफिक गरिबांच्या मात्र पोटर मारायचं, गरिबांची गाडी उठून आणायची। आता समोरचं आमचे झाड माझ्यासमोर पडलं, ते नशीब एक माणसाचा आणि लहान मुलगा होता, त्याच्या अंगावर पडलं तर जागेवर खालच झाला असता। तर नगरपालिकेत मी लगेच फोन केला, आमच्या अरुणशींनी जो फोन केला, त्यांनी आम्ही नोटीस काढली, नोटीसवर थांबायचं का, मग एखादा जीव जाणं ही अपेक्षा नगरपालिका आहे का? किती झाडं आहे की तुम्ही तर चिपळूणमध्ये वारंवार राहताय, व्यापारी म्हणून तुम्ही बाजारपेठा पाहताय, काय धोका निर्माण झाला आहे, कशी घटना घडली? आम्ही ही घटना घडण्यापूर्वी मी त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला मी गेली 5-6 महिने सांगतोय की ती फांदी धोकादायक आहे, की तुम्ही तोडा, नसेल तर कोणाचे तरी जीव जाईल। आणि आज सुदैवानं गणपती बाप्पा पावले, मी असंच म्हणेन, तर तो मुलगा आणि वडील दोघंही अगदी थोडक्यात बचावलेत। तेव्हा नगरपालिकेने आता यापुढं अशा गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। लाईटच्या वायरी पण तुटले असतात। नाही, नगरपालिकेने सांस्कृतिक कार्यक्रम करावे त्याला विरोध नाही आहे, परंतु ते करून घेताना शहरातल्या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत, दूषित पाणी येणं, नगरपालिकेचे पाईप जे नळ जातं ज्यांच्या घरात ते पाईप पाहिजे, सांडाच्या पाईपमधनं येणं, गटारामधनं येणं, त्याच्यात दुर्लक्ष करतायत आणि फक्त सांस्कृतिक कार्यक्रम अरुण शेठ म्हणतात त्यावरून पाठ थोपटून गेलं, त्याला तो आमचा विरोध नाही, कारण शहरातले जे आमचे कलाकार आहेत त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे, पण त्याकडे थोडंसं थांबून ब्रँड ॲम्बेसडर आमचा ओंकार बोजने आमचे DBG कॉलेजमध्ये शिकला आहे, त्याला माझी विनंती, माझा मित्रच आहे, त्याच्यासोबत आमचा योगेश भांडारे असतो, त्यांनी एकदा शहरात सर्वे करावा आणि शहरात पडलेले खड्डे आणि खड्ड्यामुळं होणारे अपघात या बाबतीत नगरपालिकेने तातडीने कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे। नगरपालिकेने अशा शासन सांगतं की मुंबई गोवा हायवेचे खड्डे भरा आणि मग शहरातल्या नगरपालिका हद्दीतले गणपती बाप्पा नाहीत का शहरामध्ये आमच्या? मग ते खड्डे का नाही भरले मुख्याधिकाऱ्यांनी? आज एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत, उद्या बाप्पांचं विसर्जन आहे मंगळवारी, तर मुख्याधिकाऱ्यांना हे का सुचत नाही? जे आमचे मूलभूत जे आमचे प्रश्न आहेत त्याकडे मुख्याधिकारी लक्षच देत नाहीत। मूलभूत प्रश्नाकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी होते। मात्र सध्या या ठिकाणी फांदी पडल्यामुळं या ठिकाणी पुन्हा एकदा झाडांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, झाडं तोडली गेली पाहिजेत अशी मागणी चिपळूणवासी करत आहेत। आज सुदैवानं या ठिकाणी तुटलेल्या फांदीमुळं एकाचा जीव वाचला आहे। सूर्यकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।